तुमच्या भविष्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग करताय, पण रिटर्न्स एक्सपेक्ट करताय तुम्ही 15%, 17%, 20% आणि 25%. ह्या प्रकारचे रिटर्न्स तुम्ही एक्सपेक्ट करून तुमच्या भविष्यासाठी जर फायनान्शियल प्लॅनिंग करत असाल, तर आयुष्यातली खूप मोठी या ठिकाणी तुम्ही चूक करताय. तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत नक्कीच नाही पोहोचणार, लक्षात घ्या. याच्या पाठीमागचं कॅल्क्युलेशन मित्रांनो तुम्हाला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी माझं अकाउंट फॉलो करावं लागेल, रील शेवटपर्यंत बघावं लागेल, जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे. लक्षात घ्या, रिटर्न्स ॲक्च्युली बनतात कुठून हे जर तुम्हाला लक्षात आलं, तर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी खूप सोपं जाणार आहे. नॉमिनल GDP ग्रोथ, जे की बनतं एखाद्या कंट्रीमधलं महागाई, इन्फ्लेशन प्लस ॲक्च्युअल GDP. तर भारतामध्ये ते आहे जवळपास 12%, म्हणजे आपले रिटर्न्स 12%च्या आसपास असणार आहेत. थोडीफार व्हॉलॅटिलिटी रिस्क तुम्ही घेतली तर 15% ते रिटर्न जाणार आहेत. इथून पुढे जसं जसं एखादं नेशन ग्रो करतं, डेव्हलप करतं, GDP ग्रोथ थोडं स्टॅग्नेशन पिरियडमध्ये येऊ शकतं, इन्फ्लेशन पण थोडं कमी होऊ शकतं, म्हणजे ॲक्च्युअल तुमचे रिटर्नसुद्धा त्या ठिकाणी कमी होऊ शकतात. तुम्ही 2-5 कोटीचं टार्गेट घेऊन चाललाय आणि 1.5 कोटीच बनवले, असं सुद्धा या ठिकाणी होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला गोल बेस्ड प्लॅनिंग करावं लागेल, फायनान्शियल ॲडवायझरशी जोडावं लागेल. माझा नंबर दिला आहे, कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर. SIPला सुरुवात करा. गोल बेस्ड प्लॅनिंगप्रमाणे SIPला सुरुवात करा. थँक्यू व्हेरी मच.